नमस्कार आणि सुस्वागतम मित्रांनो. तर श्रावण चालू झालेला आहे. आज श्रावणचा दुसरा दिवस आहे आणि पहिला शुक्रवार आहे. तर ॲक्च्युली संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद हे एक तालुका आहे, जे की माझं मूळचं गाव आहे. तिथं गाव आहे खुलताबाद. तिथं भद्रा मारुतीची खूप मोठी जत्रा असते दर शनिवारी. आणि मग जे प्रत्येक जिल्ह्यातले लोक आहे ते काय करतात, पायी येतात तिथे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी. तर लहानपणी म्हणजे 10-15 वर्षापूर्वी मी पण जायचो पायी. आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी हनुमान जयंतीला मी गेलो होतो. तर ॲक्च्युली हनुमान जयंतीला आणि श्रावण शनिवारी लोक जातात तिथं पायी. तर आज पण श्रावणचा पहिला शनिवार आहे आणि मी जाणार आहे पायी. तर इथून म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधून तो खुलताबाद आहे. टोटल 35 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि तो 35 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो मी पायी करणार आहे. त्याच्यासोबत माझ्यासोबत एक माझा बालपणीचा मित्र पण आहे, छोटा असल्यापासूनचे आम्ही मित्र आहे चांगले. तो असेल माझ्यासोबत. तर बघू आता प्रवास कसा होतो. तर मी आता वाजलेत 6:15 वाजता आम्ही दोघं पण निघणार आहे घरून. तर बघू आता छत्रपती संभाजीनगर टू खुलताबादचा जो भद्रा मारुतीचा यात्रेचा प्रवास आहे 35 किलोमीटरचा पायी तो कसा होतो. तर बघू आता निघेल मी. चला तर मी निघालो आहे आता मित्राकडे जायला. त्याला मी ते भेटेल तिथे त्याच्या घरी जाऊन त्याच्या एरियामध्ये. तिथून मग आम्ही जो ऑटोने बाबा बस स्टँडला आणि बाबा बस स्टँडवरून मग चालू होईल आमचा पायी प्रवास 35 किलोमीटरचा. तर चला बघू कसा होतो प्रवास. तर चला मित्रांनो, आता शूज वगैरे घालून मी झालो आहे रेडी आणि आता निघायचं आपल्या 35 किलोमीटरच्या. चलो. तर मी निघालो आहे आता. मित्राला फोन केला तर तो झाला आहे रेडी. मी चाललो आहे त्याच्या घरी. मग तिथून आम्ही जो बस स्टॉपवर रिक्षाने बाबाला. बघू आता मी चाललो आहे त्याच्या. तू घेतो ब्लॉगमध्ये. हाय माझा मित्र. आता चाललोय आम्ही, निघालोय आमच्या 35 किलोमीटरच्या प्रवासाला. चलो. हाय माझा मित्र मंगेश, लहानपणीचा एकदम जिगरी मित्र माझा, एकुलता एक. चलो हाय कर ना. चलो. तर आता बसलो आम्ही रिक्षामध्ये, जातोय बाबाला. आहे बाबा बस स्टँड आमचं. आम्ही आलोय आता बाबाला. आमचा प्रवास झालाय सुरू आता इथून बाबा बस स्टँडवरून 35 किलोमीटरचा. चला आता आम्ही छावणीच्या ब्रिजवरती आहे. आणि कोइन्सिडेंटली आम्ही दोघांनी सारखाच शर्ट घातलेला आहे. टी शर्ट सेम टू सेम, डायरेक्ट मॅच. दोघांच्या बिघाडत माळी आहे. दोघं बी माळकरी आहे, दोघं बी टी शर्ट आहे, दोघं बी जातोय 35 किलोमीटर देवाचे पाय पडायला. चला मग आता बघू. हे आहे छावणीचा ब्रिज. ही लालपरी इथं महाराष्ट्राची ती बंद पडली रोडवरती. महाराष्ट्र आपलं परिवहन महामंडळाची बंद पडली, तिला दुसरी घ्यायला आली. असं आहे आपलं महामंडळ. हा ना, दुसरी गाडी. हे नवीन जालन्याचे मित्र भेटले समोर. ते बघा, ते तर बिगर चप्पलचं जात आहे. आम्ही तरी शूज वगैरे घातलेले आहे दोघांनी. ते मित्र आहे, ग्रुप आहे त्यांचा एक. बिगर चप्पलचे जात आहे ते. हा पहिला टर्न. हा झेंडा लावला आहे तो 15 ऑगस्ट असल्यामुळे मस्त पाहिजे. हे आर्मीचं कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे छावणीचं. तिथं छावणीमध्ये आर्मीचं कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. छावणी इथे संभाजीनगरमध्ये. तिथे पूर्ण एरिया मिलिटरीचा एरिया पूर्ण. आणि जसं असतं ना आपलं महानगरपालिका, नगर परिषद, तसं इथं कॅन्टोन्मेंट बोर्डचं लागू असतं सगळं. मंगेश हाय. चला आला आता पडेगावच्या पुढे आलं. मस्त वाईट. अरे मग इथे लाईट पडलं पाहिजे. आपण पाठीचं घेतलं असतं. दौलताबाद पाटणा देवी अंतूर किल्ला. चहा हॉटेलमध्ये
तर 25 किलोमीटर बाकी अजून खुलताबाद मारुती मंदिर. म्हणजे जवळपास आम्ही आता 9 ते 10 किलोमीटर आलेलो आहे. हा मंगेश जळगाव रोड. तर 9 ते 10 किलोमीटर झाले डिस्टन्स क्लिअर. आता अजून 25 किलोमीटर बाकी आहे ॲज पर पार्टीप्रमाणे. बघू आता. अंधार. हे गुजरातचं एकदम फेमस हॉटेल आहे टिनू ढाबा म्हणून. पूर्ण गुजराती स्टाईल. आलो आता इथं ब्रेक घेतला आम्ही. येऊ दिला मग का घेतला आता पाणी पिणे. 7 सेकंद चालला का स्टॉप. घेतला 2 मिनिटाचा ब्रेक. आता मस्त पाणी वगैरे पिते आता. 5 मिनिटं. आता खातोय प्रसाद मंगेश कढी. ब्रेक घेतलाय आता आम्ही. मला आणलं नाही. दौलताबाद पोलीस स्टेशन. आता लवकरच दौलताबाद येईल. कृपा जागृत गणपती मंदिर खूप फेमस मंदिर आहे दौलताबादमध्ये. आम्ही आलो आता दौलताबादमध्ये. इथं बसू थोड्या वेळ. गेट चावाचं म्हणलंय. बसलंय व आता निवांत. ब्रेक घेतला आता. कसं वाटतंय मग छोटासा ब्रेक? कसं वाटतंय? एकदम बढिया. पायाला जरा बुंग्या वाटू राहिल्या आता. बघू आता. मंदिरात आता हे दौलताबाद गाव. बली हे दौलताबाद किल्ल्यामध्ये. हा दौलताबाद किल्ला ते 4 मिनार सारखा एक पोल असतो ना खंबा लांब. त्याला आता 15 ऑगस्टमुळे तिरंग्याने सजवलंय पूर्ण. थांब घेतो एक मस्त पैकी. हे दौलताबाद किल्ला आहे 4 मिनार. तर दौलताबाद किल्ल्याला जाण्यासाठी इथून जावं लागतं मध्ये. हा दौलताबाद किल्ल्याचा गेट. दुपारी चालू असलं की जायचं. हा दौलताबाद किल्ला आहे. हा दौलताबाद किल्ला आणि त्याच्यातला 4 मिनार. हे दौलताबाद किल्ला. हा एक गेट. संभाजीनगरचा गेट आहे हा गेट आहे बघा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शहरामध्ये येण्यासाठी हा गेटमधून यावं लागलं. गेटचं पूर्ण डोंगर इकडे काळू. हे घाट आहे. आता इथून डोंगरावरून ट्रेकिंग करून जावं लागतं. इथं लाईट वगैरे काही नाही आता. म्हणजे भारी ट्रेकिंग आहे आता. पूर्ण अंधारात डोंगरामध्ये ट्रेकिंग करून जायचं.
जय 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 जय. ही लाईट दाखव. हे नाईटची ट्रेकिंग आता डायरेक्टली डोंगरामध्ये. काही दिसत नाही, सगळं अंधार. दिसत नाही एवढं. इकडे नाही दिसणार. समोर धर. हळू. वू. लागला ना एवढं इथपर्यंत डोंगर एवढं दम नाही लागला. पुरे डोंगर चढून आलो भाई खालून अंधारामध्ये पूर्ण. असा आहे भाई खुलताबादचा प्रवास. हा रोड. कसं वाटलं मग? डोंगर चढून अंधारात. डेंजर. हा भयाने भाई. मजा आली की नाही? लय डेंजर मजा आली आता. असं वाटलं आता खुलताबादला पै आलो. तेच ना, हे बॅकग्राऊंड एवढं पुरा अंधार चढून आलो आम्ही अंधारामध्ये. माग काहीच नाही दिसणार त्याला. तो मिनार आणि दिस इज आवर सिटी. तो भांगसी मातागड. हाय भांगसी मातागड. पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो संभाजीनगरचा. हा मिनार आहे दौलताबाद किल्ल्यातला तिरंगा. हाय मिनार. हा दौलताबाद किल्ला. ही संभाजीनगर सिटी. ठीक आहे. आणि हा पूर्ण अंधार. हे पूर्ण ट्रेकिंग करून आलो आम्ही आता अंधारामध्ये. पूर्ण डेंजर भारी थ्रिलिंग होतं एकदम. आता हा पूर्ण डोंगर इकडे. हा डोंगरातला घाटाचा रोड. इथून परत आता जायचं पै इकडे लांब. आता वाजले अराऊंड 10:15 पोहोचलो आम्ही ते घाटामध्ये. मजा बसला येईल आता मोबाईल पाहत. कागजीपुरा 70% डिस्टन्स झालंय कवर. अजून 30%. किती टाकला? पुरे पाय दुखा लागले आता. त्याच्यासाठी मस्त गरम कॉफी प्यायला लागला. कॉफी पिऊया परत चालूया. कॉफी प्या चला. झाली आमची कॉफी आता बिस्किट. आमचं थोडासा रिलॅक्स झालेला आहे आणि आता आम्ही निघलो परत पुढल्या जर्नीला. झाला रेडी. आता सोनपापडी भेटली आम्हाला. चिक्की सोनपापडी चिक्की रे. तू चोपापडी चिक्की. चला आता खातो. ट्रेकिंगचा ग्रुप मस्त. आलोय 90%. आता 10% राहिले. 10%मध्ये आमचं डिस्टन्स 35 किलोमीटरचा संपून जाईल पूर्णपणे. चला पाहू आता. तर आलंय आता एक खुलताबाद गाव. शेवटी 12 वाजता पोहोचलो आम्ही इथे. आता इथून हा या गावचा फाटा आहे. इथून जायचं मध्ये. इथून अराऊंड 20 मिनटं लागेल मंदिरापाशी पोहोचायला आम्हाला. मग बघू. ये पोहोचलोय आम्ही शेवटी खुलताबाद गावापाशी. आता या गावचा फाटा आहे. इथून जाऊ आम्ही मध्ये. आता 20 मिनटामध्ये आम्ही मंदिरापाशी पोहोचून जाऊ. मग फ्रेश वगैरे होती. तर आम्ही पोहोचलोय. आहे आमचं गाव खुलताबाद. अजून बी एकदम गाव टाईप आहे सगळं. एकदम मागं जुने घरं बिरं.
चल बघू आता मंदिराकडे जातोय आम्ही. हे बघितलं का इथं कसं एकदम जुना शिवाजी महाराजांच्या काळातला दरवाजा आहे हा पूर्ण गावामध्ये येण्यासाठी. एवढं जुनं आहे सगळं गाव मस्तपैकी. म्हणजे इथं आहे ना शिवाजी महाराजांचा इतिहास आहे इथं खूप मोठा. औरंगजेबची जी कबर आहे ना ती पण इथंच गाडली. शेवटी 12 वाजता पोहोचलो भाऊ आम्ही. ॲक्युरेटली 12 वाजता मंदिरापाशी पोहोचलो. आता जाऊन फ्रेश वगैरे होतो आम्ही, थोडा आराम करतो, मग लागू दर्शनाच्या रांगेला. शांततेत दर्शन घ्यायचं आहे. चला आता आम्ही घेतोय नारळ बिरळ. काय आणखी काय घ्या नारळ. आता चालू पायाचा पाया. चार्ज झाले जायची तयारी. चला आता बघतोय मागचं मंदिर आहे हनुमानचं मंदिर. आता जय हनुमान. चला झाला आमचा प्रवास संपला. आम्ही निघालोय आता घरी जायला. बसलोय बसमध्ये लालपरीमध्ये आणि जायचं घरी. आता दीड वाजता निघालो आम्ही इथून खुलताबादवरून घरी जायला आता बसमधून. मस्त होता प्रवास. लय पाय दुखले, लय मजा आली. बघू आता घरी पोहोचले एका तासामध्ये. आता आम्ही चाललो आमच्या घरी. आमच्या घरी. तुम्ही झोपाना आम्हाला झोपू द्या. कसं वाटलं मग? एकदम मस्त वाटलं. उद्या झेंडा पडकी नाही अजून. उद्या 15 ऑगस्ट झेंडा. चला मित्रांनो संपले आमचं. आलो आम्ही आता घरी. चला बाय. झाले मित्रांनो, तो गेलाय त्याच्या घरी. मी पण आता आलोय ऑलमोस्ट माझ्या घरी. जाऊन आता झोपायचं. तर मस्त होतं 35 किलोमीटरचा प्रवास पायी. मजा आली खूप सारी. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.